लेक्चरचं यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण तलाठी या भरती परीक्षेच्या संदर्भामध्ये काही जे महत्त्वाचे प्रश्न होते त्या प्रश्नांच्या संदर्भात माहिती बघत होतो. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षेच्या संदर्भातील ज्या जाहिराती आहेत त्याच्या संदर्भातही आपण माहिती पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपल्याला ज्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून किंवा इतर विभागांच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात त्या विविध स्पर्धा परीक्षांच्यामध्ये जे प्रश्न वारंवार विचारले जातात किंवा जे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत अशा काही निवडक मोजक्याच प्रश्नांची आपल्याला आपण या ठिकाणी माहिती बघत आहोत. अशा प्रकारची माहिती आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये बघितलेली आहे. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण हे प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले गेलेले आहेत. काही प्रश्न असे आहेत की जे परीक्षेला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून आपण या ठिकाणी अशा मोजक्या निवडक प्रश्नांची तर माहिती बघत आहोत. आता या ठिकाणी हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या महत्त्वाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील आणि तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत हे सर्व माहिती शेअर करा की जेणेकरून या माहितीचा या प्रश्नांचा तुमच्या मित्रांना त्याचा फायदा होईल आणि त्याचा त्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग होईल. चला तर आपण आजच्या लेक्चरला ह्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्यासाठी उपयुक्त असणारे प्रश्न या प्रश्नांच्या अंतर्गत भारतातील नदी प्रणालीशी संबंधित असणारे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात आपण या ठिकाणी आज माहिती बघणार आहोत. चला तर आपण या ठिकाणी भारतातील नदी प्रणालीविषयी माहिती बघूयात. पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती? आता सर्वांना माहीत आहे की भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे. आता भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे. या ठिकाणी आपण 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे गंगा नदी, दुसरा गोदावरी नदी, तिसरा कृष्णा नदी, चौथा आहे यमुना नदी. आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल की भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे, परंतु गंगानंतर दुसऱ्या क्रमांकाचे कोणते, तिसऱ्या क्रमांकाचे कोणते, चौथी कोणते, पाचवी कोणते हे तुम्हाला माहीत नाही. तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी भारतातील ज्या लांबीनुसार म्हणजे नदीच्या उगमापासून ते नदीच्या मुखापर्यंत म्हणजे नदी जिथे समुद्राला मिळते किंवा इतर दुसऱ्या नदीला मिळते तिथंपर्यंतचं जे नदीचं अंतर आहे त्या लांबीनुसार आपण या ठिकाणी नद्यांचे क्रमांक दिलेले आहेत. इथे या ठिकाणी उत्तरामध्ये तुम्हाला 1 ते 10 नंबर दिलेले आहेत. त्या नंबरप्रमाणे आपल्या भारतात असणाऱ्या किंवा भारतात वाहणाऱ्या या नद्यांचा क्रम लागतो. म्हणजे 1 ते 10 क्रमांकाच्या नद्या उद्या तुम्हाला जर एखाद्या परीक्षेला किंवा एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला 7व्या क्रमांकाची नदी विचारली तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर अचूक पद्धतीने देता आलं पाहिजे. किंवा 8व्या क्रमांकाची विचारली किंवा विचारलं की ब्रह्मपुत्रा नदी भारतातील कितव्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे तर त्यावेळेला तुम्हाला तिथं त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. त्यासाठी आपण या ठिकाणी हा प्रश्न बघितलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर जर बघितलं तर गंगा नदी आहे. पण या उत्तरामध्ये जर आपण दिलेले बाकीचे पर्याय बघितले तर या ठिकाणी 1 ते 10 मध्ये आपल्या भारतातील नद्यांची लांबीनुसार या ठिकाणी आपण नावं दिलेली आहेत. 1 नंबरला गंगा नदी, 2 नंबरला गोदावरी, 3 नंबरला कृष्णा, 4 नंबरला यमुना नदी, 5 नंबरची लांबीची नदी नर्मदा आहे, 6 नंबरला सिंधू येते, 7 नंबरला महानदी, 8 नंबरला कावेरी, 9 नंबरला ब्रह्मपुत्रा आणि 10 नंबरची तापी नदी आहे. अशा ह्या आपल्या भारतातील लांबीनुसार 1 ते 10 क्रमांकाच्या नद्या आहेत. तुम्हाला या संदर्भात परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी हा प्रश्न बघितलेला आहे. पुढचा प्रश्न आहे दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? आता जर आपण बघितलं तर आपण उत्तर भारतातली किंवा पूर्ण भारतातील लांब नदी बघितली की पूर्ण भारतातील लांब नदी गंगा आहे. तसं दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. 1 नर्मदा, 2 तुंगभद्रा, 3 गोदावरी आणि 4 आहे कृष्णा. आता जर तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने आपण तुंगभद्रा, कृष्णा, गोदावरी, नर्मदा या दक्षिण भारतातल्या नद्या आहेत. या सर्व नद्यांच्या पैकी जर तुम्ही लांबीनुसार विचार करायला गेला तर या ठिकाणची सर्वात लांब नदी जर म्हटला तर दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे. त्यानंतर कृष्णा नदीचा क्रमांक लागतो. अशा ह्या आपल्या दक्षिण भारतातल्या महत्त्वाच्या लांब नद्या आहेत. तर या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं तर गोदावरी दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. या लांब नदीचा उगम जर आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ही नदी उगम पावते. ही नदी द्वीपकल्पीय पठारावरची सर्वात मोठी नदी. उद्या तुम्हाला परीक्षेला असाही
याही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की द्वीपकल्पीय पठारावरची सर्वात मोठी नदी कोणती, तर त्याही प्रश्नाचं हेच उत्तर असणार आहे. त्यामुळे परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं देता हे महत्त्वाचं आहे. ही नदी महाराष्ट्रातील ब्रह्मगिरी टेकड्यांच्या मधून उगम पावते. ती महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांच्या मधून वाहत जाऊन ती बंगालच्या उपसागराला मिळते. अशी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर 3 नंबरचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लहान नदी कोणती? याच्या अगोदर आपण जगातील सर्वात लांब नदी बघितलेली होती. त्यानंतर आपण आता जगातील सर्वात लांब नदी रो रिव्हर बघितली होती. तसं भारतातील सर्वात लहान नदी कोणती, तर भारतातील सर्वात लहान नदीसाठी इथं 4 पर्याय दिलेले आहेत. एक पहिला कावेरी आहे, दुसरा ब्रह्मपुत्र आहे, तिसरा तापी आहे आणि चौथा आहे अरवरी नदी. आता या ठिकाणी जर बघितलं तर या 4 पर्यायांच्या पैकी या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे भारतातील सर्वात लहान नदीचं ते आहे अरवरी नदी. आता जर या प्रश्नाचं उत्तरचं आपण स्पष्टीकरण बघितलं तर भारतातील सर्वात लहान मानली जाणारी अरवरी नदी ही राजस्थान या राज्यामध्ये आहे. या नदीची लांबी जवळपास 45 किलोमीटर एवढी आहे. ही राजस्थान या राज्याच्या अलवर या जिल्ह्यामधून वाहते. उद्या तुम्हाला परीक्षेत हाही प्रश्न विचारला जाईल की अरवरी नदी, भारतातील सर्वात लहान नदी अरवरी नदी कोणत्या राज्यातून वाहते, तिची लांबी किती आहे किंवा ती राजस्थान राज्याच्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते, या प्रकारचे तुम्हाला विविध स्वरूपाचे किंवा विविध पद्धतीचे इथे प्रश्न विचारले जातील. म्हणून या ठिकाणी याची माहिती तुम्हाला पुरेपूर माहिती एखाद्या गोष्टीची असणं गरजेचं आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर 4 नंबरचं आहे. भारतातील सर्वात लहान नदी जी आहे ती अरवरी नदी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती? आपण आता नद्या बघितल्या की ज्या नद्यातून पाणी वाहतं. हिमनदी म्हणजे जी बर्फाच्छादित प्रदेशातून वाहते, ज्याच्यातून बर्फ प्रवाहित होतो, अशी नदी म्हणजे हिमनदी. आपल्या भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती? आता या ठिकाणी जर बघितले तर त्या 4 हिमनद्यांची नावं दिलेली आहेत. एक पहिला आहे सियाचीन हिमनदी, दुसरं आहे ससाइनी हिमनदी, तिसरं आहे गंगोत्री हिमनदी, चौथा आहे झेमू. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती? आता जर आपण बघितलं तर या सर्व नद्या ज्या आहेत त्या सर्व नद्या हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या, या सर्व नद्या आहेत त्या बर्फाच्छादित प्रदेशातून उगम पावणाऱ्या हिमनद्या आहेत. इथं जर बघितलं तर सियाचीन ही सर्वात मोठी हिमनदी आहे. भारत पाकिस्तान सीमेजवळ काश्मीरजवळच्या काराकोरम ज्या श्रेणी आहेत किंवा काराकोरमच्या पर्वतरांगा आहेत, आपण भारताची प्राकृतिक रचना पाठीमागं बघितलेली होती. त्या प्राकृतिक रचनेमध्ये काराकोरम हिमालयाच्या पर्वताचा तो भाग बघितलेला होता आणि त्या काराकोरमच्या पर्वतरांगेतील श्रेणीमध्ये सियाचीन हा नावाचा एक भाग आहे, सियाचीन ग्लेशियर आहे. या सियाचीन ग्लेशियरमधील एक सर्वात लांब पर्वतीय हिमनदी म्हणून सियाचीन हिमनदी ओळखली जाते. ती उत्तर वायव्य ते दक्षिण पूर्व अशी एकूण 70 किलोमीटरचा प्रवास करते. म्हणून आपल्या भारतातील सर्वात लांब हिमनदी म्हणून सियाचीन हिमनदी ही ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नद्यांच्या टिंबटिंब 9व्या क्रमांकाची नदी कोणती? तुम्हाला आधीच विचारलेलं होतं की 9व्या क्रमांकाची नदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते किंवा नद्यांच्या क्रमांकावरूनही नदी ओळखली जाईल. तर आपल्या भारतातील सर्वात लांब नद्यांमधील 9व्या क्रमांकाची नदी कोणती? तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. एक पहिला आहे महानदी, दुसरा आहे कावेरी नदी, तिसरा आहे ब्रह्मपुत्रा नदी आणि चौथा आहे तापी नदी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जर बघितलं तर या ठिकाणी उत्तर बघत असताना इथं स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे. भारतातील सर्वात लांब नद्यांमध्ये 9व्या क्रमांकाची नदी ही जर आपण बघितलं तर ही ब्रह्मपुत्रा नदी आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते 3 नंबरचं आहे की भारतातील सर्वात लांब नद्यांमधील 9व्या क्रमांकाची नदी ब्रह्मपुत्र आहे. आता तुम्ही म्हणाल की ब्रह्मपुत्रा तर मोठी नदी आहे जी मानस सरोवरात उगम पावते, मानस सरोवरातून चीनमध्ये जाते, चीनमधून ईशान्य भारतात जाते, ईशान्य भारतातून बांगलादेशात जाते, बांगलादेशातून बंगालच्या उपसागराला मिळते. एवढी लांब नदी असणारी 9व्या क्रमांकाची नदी कशी होऊ शकते? तर जर आपण बघितलं तर ही भारतातील किंवा एक उगम पावणाऱ्या मोठ्या नद्यांच्यामधील 2ऱ्या क्रमांकाची नदी आहे. परंतु या नदीचा भारतात फक्त 725 किलोमीटर एवढाच प्रवाह आपल्या भारतामध्ये आहे. म्हणून जर आपण बघितलं तर ही जी नदी आहे ही नदी 9व्या क्रमांकाची नदी म्हणून ओळखली जाते, कारण या नदीचा बराचसाच प्रवाह तिबेट आणि बांगलादेश या 2 देशांच्या मधून जातो.
म्हणून आपल्या भारतातील 9व्या क्रमांकाची नदी ब्रह्मपुत्रा ही नदी आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर 3 नंबरचं आहे. अशा प्रकारे आपण भारतातील नद्यांच्या संदर्भात हे महत्त्वाचे 5 प्रश्न बघितलेले आहेत. या संदर्भामध्ये परीक्षेला बऱ्याच वेळा हे प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी या प्रश्नांची माहिती बघितलेली आहे. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर मी कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा. थँक्यू.